आपल्या देशात सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे तापमानात बरीच घट झालेली आहे. युरोपमध्ये उन्हाळा चालू आहे. तापमानवाढीचा फटका त्या प्रदेशातील अनेक देशांना बसत आहे. कितीतरी देशातील तापमान 40 डिग्री सेंटीग्रेड एवढे झाले आहे. ग्रीसमध्ये तर ते 43 डिग्री सेंटीग्रेडला पोचले आहे. परिणामी वणवे भडकू लागले आहेत. इटली, स्पेन, ग्रीस, फ्रान्स, तुर्कस्तान अशा अनेक देशातील जंगले जळत आहेत. काही ठिकाणच्या घरांनाही आगीचा फटका बसला आहे. बागा जळून गेले आहेत. हजारो माणसांना सुरक्षित जागी हलवावे लागले आहे. जो भाग पेटून गेला आहे त्या जागी राख आणि धुराचे साम्राज्य आहे. कॅनडा, सायबेरिया यासारख्या उत्तर ध्रुवाजवळ असणाऱ्या थंड प्रदेशातील जंगलेही वणव्यात खाक होत आहेत. वास्तवात या देशात बर्फ पडते. येथील हवा थंड असते. पण वणवे ही आता नित्याची बाब झाली आहे. मोजकी माणसे सोडल्यास वणव्याच्या बातम्या आता फारशा गांभीर्याने घेतल्याही जात नाही. वणव्यात जळणारी झाडे आणि आपला काही संबंध आहे असेही अनेकांना वाटत नाही. जपानमधील तापमान 41 डिग्री सेंटीग्रेडला पोचले आहे. वाळवंटी प्रदेशातील काही भागात तर ते 55 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोचते. यापुढे ते सतत वाढतच जाणार आहे. येणाऱ्या काही मोजक्या वर्षात तापमान 3 ते 4 डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. याचे परिणाम काय होतील यावर विचार करायलाही माणसे तयार नाहीत. समाज संवेदनाशून्य होऊ लागला आहे. माणसांना मौज मजा हवी आहे. अखिल जगताला ज्या समस्या भेडसावीत आहेत त्या समजावून घेण्यासाठी माणसांकडे वेळ नाही. पर्यावरणीय समस्या कशामधून निर्माण होत आहेत, याचे आमच्यावर काय परिणाम होणार आहेत, तापमान वाढ, वणवे रोखण्यासाठी मी माझे कुटुंबीय काही करू शकतो का, सामान्यपणे असे प्रश्न माणसे स्वतःला कधीच विचारित नाहीत. समाज छानपणाने वागायला तयार नाही. माणसांना त्यांच्या मुलाबाळांची काळजी आहे, पण मुलांसाठी आम्ही पुरेसे पैसे ठेवले आहेत. पैशाच्या बळावर साऱ्या समस्या सुटतील या भ्रमात माणसे राहत आहेत. सारा समाज कधीच शहाणा होणार नाही. पण ज्या माणसांना समस्यांचे गांभीर्य कळत आहे त्यांच्याकडूनही व्हावे तेवढे प्रयत्न होताना जाणवत नाहीत. पर्यावरणीय समस्या आता हाताबाहेर गेल्या आहेत. जगातील प्रत्येकाने दरवर्षी 10 झाडे लावून जगविली तर तापमान वाढीचे आणि वणव्याचे संकट काही वर्षे पुढे ढकलता येईल. पण हे घडण्याची सुतराम शक्यता नाही. प्रत्येकाचे आपल्या मुलावर प्रेम असते. आपल्या पुढील पिढ्या सुखात राहाव्यात असे साऱ्यांनाच वाटत असते. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत मी माझ्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी काय करू शकतो, हा प्रश्न मोजक्या असणाऱ्या शहाण्या माणसांनी स्वतःला विचारावा व त्यांच्या आवाक्यात असणारी कृती करावी. कृपया वणवे, तापमान वाढ आणि संबंधित असणाऱ्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी वेळ काढावा ही विनंती आहे. धन्यवाद.